आपल्याला 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात येते. 2 चेंडूंच्या संघात एकरीस बिनबाद 6 अशी धावसंख्या आपल्याला स्कोर पटलावरती पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन प्रथमेश यावेळी लॉंग ऑफच्या दिशेने एक सुरेख फटका पाहायला मिळतोय. पाहायचं क्षेत्ररक्षण होतं की नाही. एक सुरेख अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जोर चेंडूची फेकी केली जाईल तो निश्चितपणे 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या ही 8 वरती आपल्याला पाहायला मिळते. 8 अशी धावसंख्या स्कोर पटलावरती मला वाटतं 3 चेंडूंच्या सांगत एकेरीस बिनबाद पाहायला. दरम्यान पुढील चेंडू घेऊन सज्ज होते प्रथमेश राऊत. समोर असेल पुन्हा एकदा कुणाल जोवाटकर. या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतला जातोय. पुढील चेंडू फेकतोय. इथे मात्र चेंडू फाईन लेगच्या दिशेने उंच टोलावलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला होता, परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसतोय. मिसफिल्ड होते आणि 1 धाव धावून पूर्ण केली जाते. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 वरती. 4 चेंडूंच्या सांगत एकरीस 9 अशी धावसंख्या स्कोर पटलावरती नाणेफेक हरल्यानंतर वाडापूर 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान प्रथमेश राऊत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. पुढील चेंडू घेऊन प्रथमेश राऊत मग गोलंदाजी मार्गवरती. आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेने आपल्याला बऱ्याच कालावधीनंतर चेतन भाबल पाहायला मिळतोय. फलंदाज शफल होतोय. टॅप शॉट खेळतोय. लेग साइडच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. 1 धाव धावून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यष्टीरक्षक उमेश येरागे आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय गोलंदाज प्रथमेशच्या हातात. एका धावेनिशी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 वरती. अर्थातच दुहेरी आकड्यात धावसंख्या परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र षटकाची सांगता करणारा भैरवी घालणारा चेंडू निश्चितपणे प्रथमेशच्या भात्यातून आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू समोर कुणाल जोवाटकर. इथे मात्र एक सुरेख फटका खेळायचा होता, परंतु चेंडू जातोय थोडासा बाहेर. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या मात्र जैसे ते आपल्याला पाहायला मिळते. एका षटकाच्या सांगत एकेरीस बिनबाद 10 अशी धावसंख्या. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना वाडापूर 11 संघाची. तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे इंद्रजित तांडील. पुन्हा एकदा स्ट्राईक यांच्या दिशेने आपल्याला चेतन भाबल नामक फलंदाज पाहायला मिळेल. 10 अशी धावसंख्या होते. एका षटकाच्या सांगत एकरीस 10 अशी धावसंख्या. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी कुणाल जोवाटकर यांच्याकडून चेंडूची चाचपणी होताना आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. पहिले चेंडू घेऊन येतोय इंद्रजित तांडील. पाहायचे भात्यामधून कोणत्या प्रकारची अस्त्रे बाहेर येत आहेत. तर समोर असेल मात्र चेतन भाबल नामक फलंदाज. सलामीला आलेले हे फलंदाज. पहिला चेंडू घेऊन इंद्रजित. समोर असेल मात्र आता चेतन. यावेळी लेग साइडला एक मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु फटका मला वाटतं निश्चितपणे फसला आणि एक साधा सोपं लॉलीपॉप झेल देऊन तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय तो म्हणजे अर्थातच चेतन भाबल नामक फलंदाज. चेतनच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय 10 या धावसंख्येवरती. वाडापूर 11 संघाला इंद्रजित तांडेल याने महत्वपूर्ण असा मोहरा गारद करण्यात यश प्राप्त केले. दरम्यान चेतनची जागा भरून करण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने आपली पावले सरसावताना पाहायला मिळतोय तो म्हणजे श्रेयस जोवाटकर. सुरेख अशा प्रकारची गोलंदाजी. फटका फसला तेवढंच सुरेख अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण, सुरेख अशा प्रकारचं झेल टिपण्यात यशस्वी ठरला तो म्हणजे अर्थातच महापुरुष देवबाग संघाचा शशांक. तेव्हा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय इंद्रजित तांडील. काय रे हॅलो कैसा हा ठीक आहे. दुसरा चेंडू घेऊन लेग साइडला अलॉंग द कार्पेट चेंडूला तटावलं जाते. चेंडू धावून
एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने सांघिक धावसंख्या मात्र जाऊन पुढे पोहोचते ती म्हणजे 11 वरती. आता मात्र मला वाटतं कुठेतरी नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यात 11 अशी धावसंख्या आपल्याला स्कोर पटलावरती पाहायला मिळते. थोडस क्षेत्ररक्षण पांगविलं जाते. हॅलो हॅलो चप्पल असताना माझ्या बाहेर हो बॅग आणता चांगलं येतात का सुट्ट्या आता हां हां ठीक आहे. पुढचा चेंडू घेऊन यावेळी मात्र लेग बिफोरचं अपील केलं जाते. अपील फेटाळलं जातंय आणि धाव चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या मात्र जैसे ते आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यात 11. दरम्यान आता मात्र स्ट्रायगेंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो कुणाल जुवाटकर. ते इंद्रजित आपल्या भात्यातील पुढचा बाण घेऊन समोर सज्ज असेल तो म्हणजे कुणाल. यावेळी लेग साईडला एक मोठा फटका पाहायला मिळतो. इथे मात्र निश्चितपणे चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना भेदून जातोय चौकाराला. या चौकाराने सांघिक धावसंख्या पुढे सरताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 15. किती बॉल झाले एक षटक आणि 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यात 15 अशी धावसंख्या स्कोर पटलावरती नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे वाडातर 11 संघाची. पुढील चेंडू घेऊन इंद्रजित. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका पाहायला मिळतो आणि हाही फटका मला वाटतं निश्चितपणे फसलाय. परंतु क्षेत्ररक्षक सुद्धा तेवढ्याच चपाईने आला होता आणि तोही क्षेत्ररक्षक फसला आणि इथे मात्र मिसफिल्ड होते आणि कुणाल जुवाटकर सारखा एक महत्वपूर्ण मोहरा गारद होणार होता. परंतु इथे मात्र कुठेतरी नशिबाची साथ प्राप्त होते ते म्हणजे कुणाल जुवाटकर याला आणि इथे जीवदान प्राप्त होते आणि या 2 धावेनिशी सांघिक धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 20. खूप सुरेख अशा प्रकारची गोलंदाजी. तेवढंच सुरेख अशा प्रकारचं यष्टिरक्षण आपल्याला या कामोठीच्या दिबा पाटील मैदानावरती हिमालय मोरवी संघाच्या वतीने आयोजित केलेल्या गाभित समाज टुर्नामेंटच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते महापुरुष देवबाग कडून. दरम्यान न्यू बॅटर येतोय गणेश कुबाल. पुढचा चेंडू घेऊन उमेश. यावेळी लेग साईडला मोठा फटका परंतु हा फटका निश्चितच सीमा पार होतोय षटकारासाठी. पंच मनोज शिरवाडकर दोन्ही हात उंचावून षटकाराची खूण दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतात. या 6 धावांच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या मात्र उभारी घेताना दिसते ती म्हणजे 26. आता मात्र हल्ला चढवताना दिसतोय तो अर्थातच न्यू बॅटर गणेश कुबल. पुढचा चेंडू घेऊन उमेश येरागी सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये उत्तम अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण उमेश येरागीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय उमेश येरागी. समोर एका षटकारांनीशी खेळणारा गणेश कुबल. यावेळी लेग साईडला एक मोठा फटका होता परंतु फटका फसला आणि एक साधं सोपं लॉलीपॉप झेल टिपून गणेश कुबल याची खेळी संपुष्टात आणली जाते. शशांक बॅक टू बॅक सुरेख अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला शिवा कुबल एक सुरेख अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन घडवताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. दरम्यान न्यू बॅटरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय रुपेश कोयंडे. दरम्यान शेवटचे काही चेंडू मला वाटतं शिल्लक आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. हॅलो हां अरे थांब येते 2 बॉल रोवले. हां ये पंचांनी सामन्याला लगेचच प्रारंभ करायचा आहे जेणेकरून पुढील सामने सूर्याच्या प्रकाशात होतील. पुढील चेंडू घेऊन उमेश येरागी सज्ज होतोय.
यावेळी मात्र सुरेख अशा प्रकारचा चेंडू फेकला होता. फलंदाजाला त्याचा नीटसा अंदाज येत नाहीये. परिणामी एक धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावीनिशी सांघिक धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 या धावसंख्येवरती. आता राहिलेले मला वाटतं 2 चेंडू असतील आणि समोर असेल तो म्हणजे माफ करा, एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि हा चेंडू मात्र त्रिफळाची उद्ध्वस्त करून ओव्हर द हॅट्रिक साधली जाते ती म्हणजे उमेश हिरागी याच्याकडून. आणि निश्चितपणे 3 षटकांमध्ये नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 27 अशी धावसंख्या उभारली ती म्हणजे वाडातर 11 संघाने 28 धावांचं एक माफक अशा प्रकारचं आव्हान ठेवले ते म्हणजे महापुरुष देवबाग संघासमोर. किंवा परेश सनी आपण जवळपास कुठे उपस्थित असाल तर लवकरात लवकर कॉमेंट्री कक्षामध्ये आपण येण्याची कृपा करावी. दरम्यान इनिंगला प्रारंभ होतोय. दरम्यान ओपनर बॅटरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते म्हणजे सुमित कोंबुर्लेकर आणि कविराज तांडेल. तर ओपनर बॉलरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे गणेश कुबल. ना 28 धावांचं आव्हान राहील ते म्हणजे अर्थातच महापुरुष देवबाग संघासमोर. आणि हे धावांचं आव्हान पेलण्यासाठी सुमित कोंबुर्लेकर आणि कविराज तांडेल नामक जोडी गोळी आपल्याला मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. हे आव्हान रोखण्यासाठी आपल्या समोर येतो तो म्हणजे अर्थातच गणेश कुबल. श्रीकृष्ण कोळम संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी त्वरित पावलींपाशी यायचे. श्रीकृष्ण कोळम संघ पहिला चेंडू गणेश कुबल गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो. इथे मात्र स्ट्रोकच्या दिशेने एक टॅप शॉट खेळला जातोय आणि इथे एक धाव निघते. एका धावेनिशी धावांचा श्री गणेशा केला जातोय. एका चेंडूच्या सांगतेखेरीज बिनबाद एक अशी धावसंख्या स्कोर पटलावरती आपल्याला पाहायला मिळते. 28 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेने कविराज तांडेल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन समोर सज्ज होतोय. यावेळी हलक्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र बोलच्या स्वरूपात कविराज तांडेल गोल्डन डकचा शिकार बघताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच एक या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय तो म्हणजे महापुरुष देवबाग संघाला. ते 7 अशी धावसंख्या. अर्जुन शेलटकर यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री कक्षामध्ये यायचे. तेव्हा नवीन समालोचकास विनंती आपण समालोचनासाठी यायचे. धन्यवाद. हॅलो. दरम्यान दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दिसतोय चेतन भाबल. समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय अक्षय. आपल्याला सुमित. सुंदर फटका. बॅटची एज लागते. झेल होऊ शकतो. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि अचूक झेल टिपतोय. संघाचा 3रा हादरा बसतोय सुमित कोंबुर्लेकर यांच्या स्वरूपात. वैयक्तिक 2 अशा धावसंख्येवर तंबूची दिशा बघतोय व सांघिक 7 अशा धावसंख्येवरती 3रा हादरा बसतोय देवबाग संघाला.
28 धावांचा पाठलाग करताना 7 अशा धावसंख्येवरती तिसरा हादरा बसतोय सुमित कोंबुर्लेकर यांच्या स्वरूपात. तर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतोय प्रथमेश राऊळ म्हणजे शानी राऊळ येतोय स्क्रीनवरती खेळण्यासाठी सज्ज होतोय. 28 धावांचा पाठलाग करत असताना श्री महापुरुष देवबाग संघ गोलंदाजी मार्कवर अत्यंत सुरेख दर्जाची गोलंदाजी करतोय. गणेश कुबल वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्ची घालतोय व अत्यंत बहुपूर्ण असे 2 गडी बाद करतोय ते मात्र देवबाग संघाचे. तर दुसऱ्या षटकासाठी पहिल्या चेंडूवरती चेतन बाबल. पंचांनी कृपया सामना लवकर घ्यायचा आहे, अजून बरेच सामने खेळवायचे आहेत, याची नोंद घ्यायची आहे पंचांनी व दोन्ही संघांनी पण घ्यायची आहे. तर सुंदर असा फटका शानी याच्या बॅट मधून निघतोय. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चेतन येतोय स्क्रीनवरती. षटकातील पुढील चेंडू चौथा चेंडू घेऊन राईट हँड ओव्हर द विकेट. समोर फलंदाज शानी एका चौकारानिशी खेळतोय. सांघिक धाव संख्या 15 अशा अंकावरती पोहोचते. चेतन याचा पुढील चेंडू सुंदर चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज लागते, चेंडू हवेमध्ये विसावतोय मात्र यावरती 1 धाव धावून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या एका धावेनिशी धावसंख्येत 1 ने भरभरते, धावसंख्या स्थिरावते 16 अशा अंकावरती. 3 गडी बाद 16 अशी धावसंख्या धावफलकावरती जमा होते. आठ चेंडू आणि 12 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा चेतन येतोय स्क्रीनवरती. राईट हँड ओव्हर द विकेट. समोर फलंदाज उमेश. सुंदर चेंडू, थोडासा फसवा चेंडू. उमेश याला काहीच समजत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव, बाकीचं काम रक्षक पूर्ण करतोय. चेंडू सोपवतोय गोलंदाजाच्या हातामध्ये. गोलंदाज आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन राईट हँड ओव्हर द विकेट. चेतन बाबल. उमेश यारागियाच्या अटी. सुंदर चेंडू, पायचीचा अपील होत आहे आणि पंच मात्र अपील उचलून धरतायत आणि अजून एक गडी बाद होतोय. उमेश वैयक्तिक 5 अशा धावसंख्येवरती तंबूची दिशा बघतोय. सांघिक 16 अशा धावसंख्येवरती तिसरा हादरा बसतोय देवबाग संघाला. आता मात्र जिंकण्यासाठी राहिलेले 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सूरज येतोय स्क्रीनवरती. समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय शानी. राईट हँड ओव्हर द विकेट. सूरज 6 चेंडू 12 धावांची गरज असताना सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. तेथील क्षेत्ररक्षक दूरवर आहे, त्याचा फायदा घेतायत व 1 धाव धावून पूर्ण करतायत. एका धावाने समीकरण बदलताय. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज.
फलंदाजी मार्कवर येतोय शशांक. ते शहाणे नॉन स्ट्राईक यांच्या यशाने वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळतोय. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. स्क्रीनवरती शशांक. सूरज याचा षटकातील पुढील चेंडू. आता मात्र लाईन आणि लेनने भरकटतोय. पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेचा. या अवांतर धावेनिशी धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या 18 अशा अंकावरती पोहोचते. हिमालय मोरवे या संघाच्या सर्व खेळाडूंनी आता मॅच आहे त्याप्रमाणे इथे यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स कक्षापाशी यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर सूरज षटकातील दुसरा चेंडू घेऊन राईट हँड ओव्हर द विकेट. समोर शशांक खेळण्यासाठी सज्ज होतोय. थोडस फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. गोलंदाजी मार्कवर सूरज निघतोय. राईट हँड ओव्हर द विकेट शशांक याच्यासाठी. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. शशांक खेळण्यासाठी सज्ज. सुंदर चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका. 1 धाव तर निश्चित स्वरूपाची आहे. ती निश्चित स्वरूपाची धाव दोन्ही फलंदाज धावून पूर्ण करतायत व धाव संख्या 19 अशा अंकावरती पोहोचते. राहिलेले 4 चेंडू 9 धावांची गरज. निश्चितच प्रथमेश राऊळ याच्या बॅटमधून एक मोठ्या फटक्याची गरज. सूरज गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडू 9 धावांची गरज असताना राईट हँड ओव्हर द विकेट प्रथमेशाच्या अटी. आपल्या षटकातील पुढील चेंडू. सुंदर चेंडू. कव्हर रिजनच्या डोक्यावरून उत्तुंग असा फटका. नो मॅन्स लँड वरून चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. सुंदर देखणा फटका प्रथमेश राऊळ याच्या बॅटमधून. धावसंख्या 23 अशा अंकावरती पोहोचते. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सूरज जुवाटकर समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय. प्रथमेश राऊळ ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. बाकीचं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. थोडंसं समीकरण बदलतंय. 2 चेंडू 5 धावांची गरज. निश्चितच पुन्हा एकदा शानी याला आपल्या बॅट मधून एक मोठा फटका मारण्याची गरज. 2 चेंडू 5 धावांची गरज असताना सूरज जुवाटकर राईट हँड ओव्हर द विकेट. शानी याच्या अटी. फुलटॉस चेंडू. सुंदर फटका. तेवढे सुंदर झेल टिपतोय. अचूक झेल टिपतोय त्यातील क्षेत्ररक्षक आणि एक महत्वपूर्ण निर्णायक गडी बाद होतोय प्रथमेश राऊळ. उत्तुंग झेल टिपतोय मात्र दीपक डोके. सुंदर अशा क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय वाडातर 11 संघाकडून. आणि आता मात्र निश्चितच कॅच विन द मॅच हे का म्हटलं जातं याचा नमुना मात्र मैदानामध्ये दिसतोय. आणि 1 चेंडू आणि 5 धावा आणि घणाघाती फलंदाज इंद्रजित तांडेल स्क्रीनवर येतोय. निश्चितच 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. मोठ्या फटक्याची गरज असेल आणि तो मोठा फटक्याचा पूर्ण करण्यासाठी इंद्रजित तांडेल स्क्रीनवर. 1 चेंडू 5 धावा. गोलंदाजी मार्कवर सूरज जुवाटकर. आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. हा सामना कंपल्सरी चेस राहील. निश्चितच इंद्रजित मोठ्या फटक्याची गरज. सूरज आणि आता मात्र अवांतर चेंडू. अवांतर चेंडू.